हां आणि हे सगळं पहिल्या काळात जशी घरं असायची त्या काळाचा लुक द्यायचा प्रयत्न केला. बघू शकता तुम्ही, ही देवळी वगैरे आहे, मला देवळी बोलतात. तर त्या काळात असं घराला बनवलं जातं कारण ह्याच्यात दिवा वगैरे ठेवतात. त्या काळातला रेडिओ वगैरे EWM बघा, EWM एटेक्सचा स्कोप. तर हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओत. मी स्वतः मालक तुमचं सहर्ष स्वागत करतो आहे. तर आज आपण चाललो आहे चिपळूणला. कृषी महोत्सव आहे, तिथं भरपूर असं काय बघण्यासारखं आहे. त्यासाठी ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की काय काय कृषी प्रदर्शनला काय केलं आहे. तर हा ब्लॉग डायरेक्ट मी तिथंच चालू करतो आणि तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो की कृषी प्रदर्शनला काय काय केलं आहे ते. तर ब्लॉग पुढे कंटिन्यू करा, चला. तर हॅलो गाईज, आत्ताच आम्ही पोहोचलो चिपळूणला. तुम्ही समोर बघू शकता की वाशिष्ठी मिल्क अँड प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी आयोजित केलं आहे कृषी महोत्सव. तर बघू शकता की पवनचक्क्या वगैरे असा लुक आहे आणि आतमध्ये भरपूर काय बघण्यासारखं आहे. तर आता मी आतमध्ये जातो आणि तुम्हाला दाखवतो की आतमध्ये काय आहे. तर तुम्ही समोर बघू शकता की एंट्री गेटला असं पवनचक्कीसारखं केलं आहे आणि एकदम दिसायला पण भारी दिसतं. आता मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो की काय काय केलं आहे ते. इथून एंट्री आहे आतमध्ये जायला. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की असं आतमध्ये मोठी अशी जागा आहे आणि त्या साईडला कार्यक्रम चालू आहे आणि बसायला वगैरे जागा आहे. LED वगैरे स्क्रीन लागले आणि इथं या साईडला सगळं प्रदर्शन भरलं आहे. ते आता तुम्हाला दाखवतो एक एक करून. तर तुम्हाला मी त्या साईडला होतो आणि काय काय प्रदर्शन केले ते तुम्हाला दाखवतो. म्हणजे एक वेळ कोकणाची थीम आहे. जुन्या काळात जे घरं असायची ते घरांचे असं स्ट्रक्चर उभं केलं आहे, ते तुम्हाला दाखवतो मी. तर हॅलो गाईज, तुम्ही समोर बघू शकता की कोकणातला एक म्हणजे जुना जो राजवाडा असतो किंवा जुनी घरं असतात त्याचा एक थीम द्यायचा प्रयत्न केला आहे. समाधान असं त्या घराचं नाव आहे आणि तुम्हाला मी आतमध्ये जाऊन दाखवतो की कसं आहे ते. आतमधून पण बघण्यासारखं आहे, आतमधून पण दाखवतो तुम्हाला. आणि एक थीम उभी केली आणि ह्या साईडला बैलगाडी आणि ह्या साईडला बरेच काय घोडा वगैरे, घोड्यांचं प्रदर्शन आहे, गाई म्हशींचं प्रदर्शन वाटलं आहे. तो एक बैल आहे, कुठला आहे तो माहिती नाही, तुम्हाला तो पण दाखवतो. आत्ता मी ह्या घरात जातो आणि तुम्हाला त्या काळचं जुनी घरं कशी होती ती दाखवतो. डबल मजली घरं तुम्ही बघू शकता. समोर वरती पण एक मजला आहे आणि हे आत्ता स्ट्रक्चर उभं केलं आहे. त्या साईडला पण बरेच असे स्ट्रक्चर उभे केलेत. तर काय आता मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो कसं काय लोक आहे ते. हां आणि हे सगळं पहिल्या काळात जशी घरं असायची त्या काळाचा लुक द्यायचा प्रयत्न केला. बघू शकता तुम्ही, ही देवळी वगैरे आहे, मला देवळी बोलतात. तर त्या काळात असं घराला बनवलं जातं कारण ह्याच्यात दिवा वगैरे ठेवतात. त्या काळातला रेडिओ वगैरे EWM बघा, EWM एटेक्सचा स्कोप लावून आहे. त्या काळात शिकारी वगैरेला जायची माणसं, त्या म्हणून ती बंदूक ठेवली जायची. वरती माळ आहे त्या साईडला. आणि हे जुनं घर आहे, पुराणातलं घर आहे, हे आता बघायला मिळत नाही. त्याच्याकरता हे त्यांनी दिखावा केलेला आहे. आपल्या घराला जिना वगैरे आहे, पितळीची भांडी आहेत, जाता आहे, पाटा आहे, वरवंट आहे, मुसळ वगैरे आहे, वाईन आहे आणि पितळेची भांडी, तांब्याची भांडी घरात ज्या पहिल्या ह्याने चालायचं त्या रिवाजाचं हे दाखवलेलं घर आहे. जे त्या काळात कशी घरं होती ते दाखवण्याचा एक प्रयत्न करतात. आणि ह्या साईडला देवारा वगैरे आहे आणि मोस्टली त्या काळात सगळी घरं अशीच असायची. आत्ता जांभ्याची घरं बांधायला चालू केलेत. त्या काळी कसली म्हणजे कोणत्या स्ट्रक्चरने घरं उभी करायची? चिखल भिजवून म्हणजे त्याची मापं तयार करायची. मापाडा असायचा आणि ते चिखल तयार झाला की त्याच्यात कोंडा टाकायचा. कोंडा टाकून ते माप बनवायचं. ते पण 9x9चं माप असं असायचं किंवा 9 इंच 7x7 अशी रुंदी असायची आणि त्याची ती माप तयार करून ते घर बांधायचे. त्याच्यामध्ये कप्पर मारायची म्हणजे घराला क्रॅक जाऊ नये ह्याच्या घर असं करायचे पहिल्यांदा. आणि जुन्यातली भांडी पितळेची आहेत, काचेची भांडी आहेत, पितळेची भांडी आहेत, ही जुन्यातली भांडी आहेत सगळी पितळेची भांडी. पिढब आहे, काटवट वगैरे ही जुन्यातली आहेत. भाकरी भाजायची सामान हात्यावर वगैरे लागतात ना, ते आपल्या आहेत तिकडं. हाडपा वगैरे भाताचा मोठा इथं आपल्याकडे. मुसल वाईन वगैरे बघा इकडे ह्या साईडला बाहेर बघा इथं. आता मी तुम्हाला किचन दाखवतो. म्हणजे किचन म्हणजे त्या टाईपचं, म्हणजे त्या काळी किचन कसं होतं ते दाखवतो. ओव्हरऑल लुक असं काय म्हणजे मांडणी वगैरे होते नाही, असं लुक होता. आणि त्या काळात मोस्टली सगळ्यांकडे चूळ असायची, त्यामुळं इथं तर त्या काळातली चूळ पण केली. आणि इकडे या साईडला गेलं तर एक रूम आहे
बेडरूम त्या काळातली बेडरूम. हे मुसळ वगैरे आहे, धान्य वगैरे कुटायला. त्या टायमाला चक्की वगैरे मोस्टली नव्हती, त्या सगळी मुसळान कुटायची आणि मसाले तयार करायचे. आणि हे असा बेड त्या काळातला सगळा थीम म्हणजे हां. आणि ह्या जे तुम्ही भिंती बघताय समोर त्या सगळ्या मातीच्या आहेत. तर त्या काळात मातीच्या भिंती असायच्या आणि गारवा एवढा वाटतोय की बाहेर एवढं ऊन असून पण आतमध्ये गार वाटतोय. आणि ओव्हरऑल थीम ही अशी आहे की कोकणात पहिल्यांदा कशी घरं असायची आणि ह्या थीमवर बेस आहे की त्या काळात राहणीमान कसं होतं ते दाखवायचा प्रयत्न करतात. आणि सगळ्यांना समजतं आहे की ताबडे वगैरे हे कांदा वगैरे ठेवला. आणि इथं मान्य वगैरे लागले आहे डाव्यांची प्रॉपर. म्हणजे इथं आल्या असं वाटतं की हा जुन्या काळातला घराचं फील देतो एकदम विंटेज. ह्या साईडला बघू शकता की तुम्ही पडवी वगैरे काढली आहे ह्या साईडला जी बसायला असते ती. ह्या जुन्या काळातल्या खिडक्या जे अख्खा स्ट्रक्चर बघायला गेलं तर तुम्ही त्या काळातला स्ट्रक्चर आहे एकदम जुना. तर तुम्ही समोर बघू शकता की एवढा सुंदर घोडा आहे ना, अख्खा गोरा पांढरा. आणि याचं नाव काय आहे, यादवांचा बादशाह असं लिहिलं आहे. पण दिसायला तुम्ही बघू शकता केवढं उंच आहे आणि एकदम पांढरा. लय भारी दिसतं समोरून, तर लयच भारी दिसतं. वेगवेगळ्या जातीचे बैल आहेत इथं बांधून ठेवलेले. काही शर्यतीचे आहेत. त्याची शिंग बघा केवढी मोठी आहेत. समोर बघू शकता तुम्ही वासरं. या साईडला मेंढी शेळे वगैरे आहेत आणि त्या साईडला परत घोडे आहेत. तर तुम्हाला मी ओव्हरऑल लुक देतो. इथं सगळ्या प्राणी सगळे घोड्यांपासून बैलांपर्यंत सगळे प्राणी आहेत आणि त्यांचं प्रदर्शन आहे. मला इथं आल्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या बैलांच्या जाती वगैरे बघायला भेटतील, शेळ्यांच्या जाती बघायला भेटतील, घोड्यांचे म्हणजे वेगवेगळे प्रकार बघायला भेटतील. तर तुम्हाला मी त्या साईडला जाऊन घोडे दाखवतो कसे आहे ते. आणि मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता की इथं असे 3 प्रकारचे घोडे बांधले. सगळ्यात उंच तो आहे, त्यानंतर असे घोडे वगैरे आहेत आणि नाचणारे घोडे आहेत. ते बघा मागं लिहिलेलं आहे कोल्हापूरचा लाडका राज असं लिहिलेलं आहे. आणि समोर तुम्ही घोडे बघू शकता. आणि ह्या साईडला तुम्ही बघायला गेलं तर हे आहे आपले गावठी बैल वगैरे आहेत आणि त्यांचे पण वेगवेगळ्या प्रकार आहेत इथं. पक्षी मांजर वगैरे सगळं आहेत. मला त्या साईडला गेलं त्या साईडचं दाखवतो. आता मी हे तुम्ही घोडे बघा हात लावून देतात. एकदा हात लावून बघतो. घोडी वाटेल पण मजा वाटेल असा विषय आहे. वाव मो वाटतं रे भाई. पद्धतशीर मारत नाही, शांत आहे. गेळ हात लाव. सॉरी. तर इथं आता मी तुम्हाला त्या साईडला जाऊन दाखवतो की कसा विषय आहे. आणि हा घोडा एकदम सगळ्यात मोठा आहे आणि त्याची जात कोणतंही माहिती नाही पण दिसायला बादशाह आहे. सॉरी काय चुकी झालं असेल तर माफ कर. गेला रागान बघतोय भाई. सॉरी येतो नंतर. सगळ्यात मोठा आहे. ह्याचं नाव बघा. याचे इथं इन्फॉर्मेशन दिले बरे भाई. इन्फॉर्मेशन दिले. राज आहे नाव त्याचं. वय वर्ष 5 आहे. उंची 64 आहे. काटेवाडी गुलाबी नुकरा जात आहे त्याची साईडला. आणि रंग पांढरा. इथं त्यांची सगळी डिटेल दिली. कोल्हापूरचं आहे तुम्ही बघू शकता. इन्स्टा आय डी वगैरे दिले. याचं लुक बघा ना बादशाह एकदम टॉपचा हाच आहे. मार्केट यांनीच चाललं. मी याला हात लावून दाखवतो. मोमो आहे रे. जाम मोमो आहे. माझे हात आवडले नाही वाटतं त्याला. तर काय समोर बघू शकता तुम्ही इथं पक्ष्यांची पण वेगवेगळ्या जाती आहेत आणि वेगवेगळे पक्षी तुम्हाला बघायला भेटतील. आता मला यांची काही नावं नाही माहिती जास्त. तो बादशाह आहे. सगळेच बादशाह दिसतात. हे लवबर्ड्स पण आहेत. त्या साईडला कबूतर पण आहेत. बदकं पण आहेत. ससे पण आहेत. मांजर आहेत तिथं. कॅट त्या कॉर्नरला बघा मांजर आहेत. मांजराची पिल्लं वगैरे आहेत. उंदराची पिल्लं पण आहेत. कोंबडीची पिल्लं पण आहेत. हॅलो गाईज, आता मी तुम्हाला वाशिष्ठी डेअरी राजा 2024-25चा विजेता दाखवतो. सोना रेडा शिंदे बंधू यांचा आहे. तो हॅशटॅग कोकणामधलाच आहे. तर तुम्हाला मी आता तो दाखवतो. तोच बांधून ठेवला आहे बघा. हे बघा
समोर दिसतोय तो सोनारेडा, दिसायला एकदम बाप आहे रे खवीस. त्याला बघून मला डेव्हिलची आठवण आली. आणि तब्येतीन बघा एकदम मजबूत आहे, शिंगबिंग बघा शांत आहे पण एकदम. आणि तुम्ही बघू शकता की वय वर्ष 6 वर्ष 11 महिने, उंची 5 फूट आहे, जात मुर्रा क्रॉस आहे, 1 टनपेक्षा जास्त वजन आहे त्याचं. आणि वाशिष्ठ डेअरी राजा 2024-25चा तो विजेता आहे. आणि तुम्ही बघू शकता तो इथं भरपूर असं बघण्यासारखं आहे. म्हणजे इथं एक थीमच निर्माण केली की कोकणात कृषी महोत्सव कसा असतो ते एक असा व्हायला पाहिजे असं दाखवलं आहे. आणि इथं तुम्हाला प्राण्यांपासून पक्ष्यांपासून गाई म्हशींपासून सगळ्यांचे वेगवेगळे जाती वेगवेगळे प्रकार तुम्हाला बघायला भेटतील. समोर अख्खं तिथून स्टार्ट होतं आहे, इकडं ह्या साईडला खाऊ गल्ली आहे, तिथपर्यंत आहे. आता मी सगळं जेवढे एक्सप्लोअर करता येईल तेवढे एक्सप्लोअर करतो, कारण भरपूर मोठं आहे, एक्सप्लोअर करायला खूप टाईम जाईल. समोर बघू शकता ते कानाकोणा करतात आणि ती लँग्वेज होती त्या काळाची, ज्याला साईन म्हणजे कोड, ती लँग्वेज त्यांच्यातच माहीत असते. आणि ते जे तिथं बोलतील ते समोर हे ओळखून दाखवतात, असं ते लँग्वेज आहे. हे बघा आता हे काहीतरी कानात सांगतात त्यांच्या, त्यांना काय माहिती नाही की ते काय सांगतात ते, समोर तुम्ही बघू शकता. बरोबर नाव येतील एकदम बरोबर नाव असं सांगितलं त्यांनी. त्यांना सांगितलं की आशिष नाव आहे म्हणून, त्याने बरोबर त्यांना कोणी सांगितलं आशिष नाव आहे, त्यांनी बरोबर ओळखलं आशिष नाव. तुम्ही समोर बघू शकता की गोठा, ज्याला आम्ही वाडा म्हणतो, आणि आतमध्ये भरपूर गर्दी आहे म्हणून दाखवू नाही शकत. आणि आतमध्ये बैल वगैरे बांधलेले आहेत. आणि ह्या साईडला तुम्ही बघायला गेलं तर ह्या साईडला उडवी आहे, त्याच्यामागे उडवी आहे. आणि असा प्रॉपर गोट्याचा एक लुक द्यायचा प्रयत्न केला. कवाडे वगैरे बांधले, याला आम्ही कवाडे बोलतो, तुमच्या काय बोलतो ते माहिती नाही, पण आम्ही तरी कवाडे बोलतो. झाडांच्या फांद्या वगैरे सुकलेल्या त्या टाकून ते बांधून तयार केली जाते. आणि मोस्टली सगळ्यात वाड्यांना असेच असायच्या त्या टायमाला, कवाडे असायची. कोण मातीचे किंवा जांबाचे भिंती कोण उभ्या नव्हत्या करत, आणि वरती गवत असायचा. जुन्या काळाचे अख्खे थीम उभी गेले, आणि जुन्या काळात कसे वाडे असायचे, कशा राहणीमान असायचा, तो सगळा दाखवण्याचा प्रयत्न केला. एकदम भारी, म्हणजे बघून असं विंटेज फील होते, विंटेज. तर गाईज आता मी तुम्हाला कुंभाराचे घर दाखवतो. बघा त्या काळचे कुंभार, मडकी वगैरे तयार करायला कुंभार असायचे, आता पण आहेत. त्या टाईपचं कसं होतं ते दाखवतो. मुंग्याला मडका भेटतो का? बघा मडके वगैरे इथं तयार करून ठेवलेले आहेत. एक प्रदर्शन भरवलं की कसं आहे तो मुंग्याला मडका भेटतो. लुक बघा, लुक बाबांचं लुक बघा, असला क्वालिटी आहे, जास्त सूट होतो काका, बाबांना सूट होतो तो लुक. आणि ह्याच्यावर मडकी घडवली जातात. आणि इकडं आहे या साईडला पण काहीतरी आहे, त्या साईडला जाऊन दाखवतो आपण. आणि काय ह्या साईडला आहे लोहाराची घर. इथं बघा, इथं तुम्ही बघू शकता की कोळसा वगैरे आणि विळा, चाकू वगैरे काय जे साहित्य पकड वगैरे ते इथं तयार केलं जातं, तुम्ही बघू शकता. हे असं काय लुक आहे. आतमध्ये कडे वगैरे आहेत, भांडे वगैरे आहेत. आणि हा एक स्टॉलच आहे, पण त्याने एक लुक चांगला दिला आहे की स्टॉलला बघायला पण, आणि एक स्टॉल पण केला आहे प्रॉपर. आणि समोर तुम्ही बघू शकता की समोर ह्या साईडला आहे बांबूंचे घर, ते पण तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो. हे अख्खा बांबूने तयार केलं आहे, ह्याच्यात काही भिंत सिमेंटची नाही, मातीची काहीच नाही, अख्खा बांबून बनवला आहे तो. तुम्हाला मी आतमध्ये जाऊन दाखवतो कसा लुक आहे तो. इथून एंट्री आहे आणि बांबूचे हां आतमध्ये खूप गारवा आहे. आणि ह्या खिडक्या वगैरे पण बांबू, मेस, दिस इज कॉल्ड एज मेस, आमच्या इथे मेस बोलतात, त्याचा बांबूचा बनवला आहे. आणि हे पण त्याचं मेसाचेच आहे, आणि ते सोललं आहे आणि त्यानंतर ते विणून तयार केलं आहे, त्यासाठी तुम्ही बघू शकता. आणि वरती बघितलं तर गवत टाकलं आहे, आणि त्याला काटेने बांधून वर छप्पर तयार केलं आहे. दिसायला पण मस्त दिसतं आहे, आणि एकदम विंटेज फील देतं आहे. आणि आतमध्ये गारवा पण भरपूर आहे, इथं सगळेजण बसलेत गारव्याला, कारण बाहेर भरपूर गरमी होते, ऊन बेकार आहे.